नमस्कार, मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण पाहतात बुलंद, निर्भीड आवाज जनतेचा. मित्र हो, महाराष्ट्राच्या राजकारणात म्हणजे महाराष्ट्राचा जो विधानसभेचे जे हे पाहता, हे 2 पोटनिवडणुका म्हणजे तशा फार क्षुल्लक आहे, किरकोळ गोष्ट आहेत. म्हणजे त्यांनी काही नेतृत्व बदलणार नाही, सरकार पडणार नाही, काही नाही. एरवी फारसं महत्त्व नसलेल्या या निवडणुकीची यावेळी मात्र सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्याला कारणही तसेच आहे. अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनामुळे बारामती पोटनिवडणूक लागली आहे. अजितदादा यांच्या पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या निवडणुकीत उमेदवार आहेत. खरे तर त्या संदर्भातही चर्चा व्हायचं तसं काही कारण नाही. म्हणजे बारामतीमध्ये निवडणूक कोणतीही असो, लोकसभा असो की विधानसभा, साध्या एखाद्या संस्थेची का असना, म्हणजे लोकसभेचा तर 1990 पासून आणि विधानसभेचा 1967 पासूनचा जर इतिहास पाहिला तर येथून पवारांच्या व्यतिरिक्त कधी कुणी निवडून आलेला नाही. पवार खानदानीचा हा अभेद्य किल्ला असं या मतदारसंघाचं चित्र आहे. त्यामुळे सुनेत्राताई निवडून येतील यात शंका घेण्याचे तसे काही कारण नव्हते. म्हणजे आताही नाही म्हणा. पण राज्यसभेत परवा ततपप करीत अतिशय गलितगात्र अवस्थेत शरद पवारांनी शपथ घेतली, हे तुम्ही पाहिलं. आणि त्याच अवस्थेमध्ये नंतरची दिल्लीत पत्रकार परिषद घेतली त्यांनी. त्यातून त्यांचे भयानक कारस्थानी, नीच, दृष्ट असे किळसवाने कटसम्राट रूप पाहून बारामतीमध्ये अजितदादांच्या कुटुंबियापुढे राजकारणात स्थिर स्थावर होण्यासाठी काय काय झेलावे लागणार आहे याची कल्पना येते. दिल्लीतल्या त्या पत्रकार परिषदेत बिनविरोध निवडणुकीची अपेक्षा, ही जी बिननिवडणुकीची अपेक्षा चुकीची ठरविताना महिन्याभरापूर्वीच आपण स्वतः राज्यसभेवर बिनविरोध निवडून येण्यासाठी काय काय केले ते हे साफ विसरले. बरं, त्यापूर्वी अनेकदा त्यांनी बिनविरोध निवडणुकीचं समर्थनच केलेलं आहे. उदाहरणच सांगायचं तर 2022मध्ये अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करणे योग्य ठरविताना त्यांनी त्यामुळे महाराष्ट्रात योग्य संदेश जाईल असा शहाणपणाचा उपदेश केला होता. मग सुनेत्रा पवारांच्या विरोधात बारामतीमध्ये निवडणूक लढविण्याची काँग्रेसची कृती योग्य ठरविताना महाराष्ट्राला कोणता संदेश हे शरद पवार देऊ इच्छितात? मग ते म्हणतात ना, ब्लड इज थिकर दॅन वॉटर. म्हणजे सुनेत्रा पवार रक्ताच्या पवार नाहीत ना, बाहेरून आलेल्या आहेत, त्या सुनबाई आहेत. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेमध्ये सुप्रिया सुळेंच्या विरुद्ध सुनेत्राताईंनी लोकसभा निवडणूक लढवली होती आणि 3 लाख मतांनी सुप्रिया कशी जिंकली हे उगाळून त्यांनी काय साधले असावे बरे? म्हणजे शरद नीती म्हणतात ना, तीही अशी असते, विंचवाच्या दंशासारखी. शरद पवारांनी आतापर्यंत ज्या पद्धतीने म्हणजे राजकारण केले, आतापर्यंत त्यांची 60 वर्षाची कारकीर्द सांगतात, त्यावर जर एक नजर टाकली ना तर त्यांनी कार्यकर्त्यांना या पत्रकार परिषदेच्या द्वारे काय संदेश दिला असेल हे शेमड्या पोरालाही कळू शकते. त्यामुळेच परवापर्यंत सुनेत्रा काकींच्या प्रचाराला निघालेले युगेंद्र गेल्या 2 दिवसापासून घराबाहेर सुद्धा फिरकलेला नाही. अजितदादा यांच्या अपघाती निधनामुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीचा कणभरही फायदा त्यांच्या बायका पोरांना मिळू नये म्हणून अतिशय श्रूढपणे शरद पवारांनी काँग्रेसचा उमेदवार आकाश मोरे यांच्या मुखातून अजितदादांच्या अपघाताचा FIR हा मुद्दा वधवला. एकीकडे 60 वर्ष कटकारस्थानालाच जीवनकार्य बनविणारे, ज्येष्ठ म्हणविले जाणारे शरद पवार, दुसरीकडे अजित काकांच्या अपघातावर फुटेज कमवणारे रोहित पवार, तिसरीकडे दादांना न्याय मिळवून देण्यासाठी या एकच ध्येयाने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले काँग्रेसचे आकाश मोरे आणि
राजकारणात अतिशय नवखे असलेले मायलेक हा निभाव कसा लागणार असं वाटत असतानाच बारामती त्यांच्या अजितदादांच्या बायका पोरांना एकटे पडू देणार नाही असेही दुसरीकडे वाटते. सुनेत्राताई आमच्या मराठवाड्याच्या लेक आहेत आणि शरद पवार यांचे एकेकाळचे अतिशय जवळचे नेक्स्ट टू असलेले डॉक्टर पद्मसिंग पाटील यांच्या त्या भगिनी आहेत. त्यात म्हणजे त्यांच्या नात्यातूनच हे नातं निर्माण झालेलं आहे, म्हणजे अजितदादांचा विवाह झालेला आहे त्यांच्याशी. आणि असे असूनही या सुनेला अशा संकटाच्या काळात एकटे पाडण्याचं, त्यांच्या मुलांना, स्वतःच्या नातवाला म्हणजे पार्सवर जाहीर टीका करणारा, राजकारणात आयुष्य घालवणाऱ्या व्यक्तीला स्वतःच्या घरातल्या सदस्यांना अडचणीत आणण्यासाठी काँग्रेसला मदत होईल असे वक्तव्य हा माणूस जेव्हा करतो त्यावेळी अजितदादांच्या अपघाती निधनानंतर त्यांनी किंवा रोहित पवारांनी ढाळलेले अश्रू मोले घातले रडाया नाही आसू आणि माया या पठडीतले ठरतात. म्हणजे म्हातारपणामध्ये माणूस हळवा होतो असं म्हणतात. वयाच्या 85व्या वर्षी धड चालता येत नाही, धड बोलता येत नाही, अशा अवस्थेत सुद्धा कुणी असे वागत असेल तर त्याला माणूस म्हणता येईल का? तुम्हीच सांगा. एक गाणं आहे ना ते, यही सजा है मेरी कि मौत भी ना आए मुझे, गम उठाने के लिए मैं तो जिए जाऊंगा. दुसरं काय म्हणणार हो? एवढंच म्हणता येईल. भळभळती जखम घेऊन हिंडणारा हा आणखीन एक अश्वत्थामा. तुम्हाला काय वाटते? कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि याच पद्धतीचे अतिशय परखड विश्लेषण ऐकायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. तूर्त इतकेच. पुन्हा भेटूया. धन्यवाद.